नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता व्यामी श्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसी वमे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम। देवा तुझा ऐसा निज गुरु, आणि आरती धनी कान करू, एथ भीड कवनाची धरू, तू माय आमुची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाचा अर्थात कर्मयोगाचा आपण विचार करत आहोत। नैष्कर्म्य सिद्धीला जायचं असेल तर प्रारंभ हा निष्काम कर्मापासून आहे, म्हणून नैष्कर्म्य सिद्धी ही जर साध्य असेल तर त्या साध्याच्या प्राप्तीसाठी असणारं साधन निष्काम कर्म आहे। आणि म्हणून भगवान परमात्मा या 3ऱ्या अध्यायाला साधनारंभ किंवा साधनेचा आरंभ अशा प्रकारचं नाव पुढे 18व्या अध्यायामध्ये देतात। या अध्यायाच्या प्रारंभाला भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, हे जनार्दन, आपल्या मतानुसार कर्मापेक्षा जर ज्ञान श्रेष्ठ असेल तर आपण ज्ञानाचं प्रतिपादन किंवा महत्त्व सांगावं, कर्माचं प्रतिपादन करूच नाही। किंवा जरी आपल्याला कर्माचं प्रतिपादन करायचं असेल तर करावं, पण आपण मात्र नुसतं कर्माचं प्रतिपादन करत नाही। अत्यंत भयानक असणारं हिंसाप्रधान युद्ध नावाचं कर्म, त्या कर्मामध्ये माझी योजना करता, घोरे कर्मणि माम किम नियोजयशी, आपण अत्यंत भयानक कर्मामध्ये माझी योजना का करता, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, असं सांगून आपण मला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करता। म्हणजे एकीकडे कर्माची प्रशंसा करायची आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानाचं महत्त्व प्रतिपादन करायचं। या वाक्याला व्यामिश्र वाक्य असं म्हणतात, किंवा ज्या वाक्यामध्ये संदिग्धपणा संदेह निर्माण होतो, शंकेला कुठेतरी जागा राहते, अशा प्रकारच्या वचनाला व्यामिश्र वाक्य असं म्हणतात। आणि मग एकच असणाऱ्या पुरुषाला 2-2 प्रकारचे वाक्य सांगू नये, किंवा एकाच पुरुषाला 2-2 प्रकारची साधनाही सांगू नये। एक तर आत्मज्ञान सांगावं किंवा त्याला कर्म सांगावं। म्हणून माझा अधिकार कर्मात आहे की आत्मज्ञानामध्ये आहे, याचाही आपण विचार करावा। आणि हे प्रभू, आपल्या अशा प्रकारच्या वचनाचा विचार करून मला तर असं वाटतं आहे जणू काही आपण माझ्या बुद्धीला भ्रमित करत आहात। ज्ञानोबांनी यावर 3 प्रकारचे पर्याय वापरले। व्यासांचं म्हणणं फक्त एकच आहे, बुद्धिं मोहयसी, मोहयसी इव मे, आपण माझ्या बुद्धीला जणू काही मोहित करत आहात। ज्ञानोबा म्हणतात तसं नाही। भक्तराज अर्जुनाचं म्हणणं आहे, देवा, कदाचित आपण या वाक्यातून माझं मन पाहत आहात, किंवा आपण मला व्यामिश्र प्रकारचं वाक्य वापरून कशा प्रकारे तरी माझी फसवणूक करत आहात, किंवा 3ऱ्या अर्थाने गूढ अर्थाने आपण तत्वाचं प्रतिपादनच करत आहात। पण हे मला काहीच कळत नाही, कारण तत्वाला गवसणी घालण्याकरता एक विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता असावी लागते। त्यामुळे तुमच्या वचनाचा गूढार्थ भावार्थ काय आहे तो माझ्या लक्षात येत नाही। म्हणून हे देवा, मी अत्यंत जड आहे, अज्ञानी आहे, पण असं असतानाही मला चांगल्या प्रकारे श्रवण करता येईल किंवा माझ्या चित्ताला चांगल्या प्रकारे बोध होईल, अशा प्रकारचं सकल अर्थाने सर्वार्थाने परिपूर्ण असणारं उचित तत्व आपण मला सांगावं, की ज्या प्रकारे माझ्या चित्ताला चांगल्या प्रकारे बोध प्राप्त होईल, इतक्या अपेक्षा केल्यावर। म्हणून देवा, आपण मला विवेकही सांगावा, पण तो प्राकृत भाषेमध्ये सांगावा। अज्ञानी असणाऱ्या मला ही सहज अवगम होईल, अशा पद्धतीनं आपण तत्वाचं प्रतिपादन करावं। कदाचित भगवान अर्जुनाला असं म्हणतील की, अर्जुना, इतक्या प्रकारची अपेक्षा माझ्याकडून तू का करतो आहे? तर त्या अपेक्षेचा परिहार पुढे आता या ओव्यापासून देतात। एखाद्या व्यक्तीकडे आपण अपेक्षा व्यक्त कशी करावी, प्रार्थना याचना मागणी कशी करावी, आणि मी तुमच्याकडेच मागणी का करत आहे, या सगळ्यांचा उत्तम परिहार आता या 21व्या ओवीपासून ज्ञानोबराय प्रारंभ करतात। 20व्या ओवीपर्यंत
या श्लोकाचं भाष्य संपलेलं आहे. आता दुसऱ्या श्लोकावर जे भाष्य होतं की नाही ते सगळं भाष्य ज्ञानोबाने 20व्या ओळीपर्यंत पूर्ण केलेलं आहे. आता 21व्या ओळीपासून तर 31व्या ओळीपर्यंत ज्या ओव्या आहेत ना ती ज्ञानेश्वरी आहे. म्हणे मग आतापर्यंत काय सांगितलं, आतापर्यंत गीतेवर असणारं व्याख्यान सांगितलं की त्याला टीका असं म्हणतात. आणि जे असणारे भाव व्यासांच्या नजरेतून सुटलेले आहे किंवा जे असणारे भाव बाकी कोणी टिपलेले नाहीत ते सगळे भाव आता ज्ञानोबा या ठिकाणी प्रगट करतात. पण देवाचंही मनोगत असेल, भक्तराज अर्जुनाच्या मनातली भावना असेल, ते सगळं प्रगट करतात ज्ञानोबा. अन्वय वर्ष 15 पूर्ण आणि 16ला प्रारंभ, परिपूर्ण 16 सुद्धा होई नाही इतक्या अलौकिक असणाऱ्या म्हणजे लहान वयामध्ये अलौकिक आणि अपूर्व असणारी टीका करणारे भगवान श्री ज्ञानोबा राय आता पुढे भक्तराज अर्जुनाच्या मनातल्या सगळ्या भावना आपल्या समोर प्रगट करतात. भगवान असं म्हणतील, अर्जुना एवढ्या प्रकारची अपेक्षा तो माझ्याकडूनच का करतो आहे? त्याचं कारण देवा तो जायसा निज गुरु आणि आरती धनी का न करू, येत भीड कवनाची धरू तो माय आमुची. ज्याचं अंतकरण परिपूर्ण शुद्ध असतं, ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्या भाषेमध्ये गाठ नसते, जो मोकळ्या मनाचा असतो ना तोच अशा प्रकारे बोलू शकतो. आणि भगवंताला सुद्धा हेच अपेक्षित आहे. आपण भगवंताला पदार्थ किती अर्पण करतो याहीपेक्षा आपण मन अर्पण किती करतो याला जास्त महत्त्वाचं आहे. भगवान 9व्या अध्यायामध्ये म्हणतात बघा, एर पत्र पुष्प फळ हे भजावयामिस केवळ, वाचोनी आमुच्या लाग निष्कळ भक्ती तत्व, फक्त भक्ती एकी मी जाणे, साने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. अर्जुना आम्हाला पत्र पुष्प फळ किंवा जल अर्पण हे आम्ही पाहत नाही. उपचाराचा परमात्मा भुकेला नाही, त्या उपचाराच्या पाठीमागे असणारा प्रेम भाव काय आहे याचा परमात्मा भुकेला आहे. तुकोबरायांचं वचन काय आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंत फक्त प्रेमाची अपेक्षा करणार आहे. म्हणून परमात्मा वित्त चोर नाही, तो चित्त चोर आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने किंवा तुका म्हणे छंदे, मन मोहिले गोविंदे. तो मनाचं आकर्षण करणार आहे, पदार्थ पाहत नाही. पदार्थ अर्पणाच्या पाठीमागची भावना परमात्मा पाहतो. मी त्या भक्तचरितांकामध्ये एक गीता प्रेसचा भक्तांचं वर्णन करणारा एक भक्तचरितांक आहे. तसे त्यांचे खूप चांगल्या प्रकारचे ग्रंथ, एक संत चरितांक आहे. महाराष्ट्र आणि भारतातल्या सगळ्या संतांची चरित्र, भक्तचरितांकामध्ये सगळ्या भक्तांची चरित्र. तर त्या भक्तामध्ये दक्षिण भारतातल्या एका भक्तांचं वर्णन आलं आहे. कण्णप्प नावाचे एक भक्त आहे. श्री गुरु चंद्रशेखर महाराजांनी सुद्धा ही कथा अतिशय गोड सांगितली बघा. आळंदीमध्ये प्रवचन झालं की नाही, मी ती कथा सहज काल वाचली. दक्षिण भारतातले एक भक्त भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेले आणि मग आल्यानंतर शिकार करण्याच्या निमित्ताने एका डोंगरावर गेले. आपल्यासोबत त्यांनी 2 सेवेकरी पण ठेवले होते. वरती गेल्यानंतर त्यांनी असं ऐकलं की जटाजूटधारी भगवान महाशंकर, भगवान शिवशंकर या पर्वतावर विराजमान आहे. तिथे त्या वायुमंडलामध्ये गेले आणि भूमी प्रदेशामध्ये पाऊल टाकल्याबरोबर त्या कण्णप्प नावाच्या भक्तामध्ये, अगोदरचं नाव वेगळे बरं, तिन्ना असं काहीतरी नाव आहे, पण भगवंताने अनुग्रह दिल्यानंतर कण्णप्प असं नाव त्यांचं प्राप्त झालं. तिथे गेल्यानंतर ते भक्तिभावाने परिपूर्ण झाले आणि काय त्यांचं मन भगवंताकडे आकर्षित झालं. शिकार येऊन गेले होते आणि भगवंताकडे पाहिलं तर राग आला त्यांना. म्हणजे माझ्या परमात्म्याच्या मस्तकावर कोणी हे शिळं फुलं ठेवलेले आहे, राग आला. कोणी ही जागा स्वच्छ केली नाही. प्राचीन मंदिर, एक ब्राह्मण कोणीतरी सकाळी देवाची पूजा करून जायचा. मग आता भगवंताचं अंग स्वच्छ करायचं की नाही, भक्तीच माहिती नाही. पायामध्ये असणारा जोडा तसाच, आणि पायातल्या त्या जोड्यांनी जसे आपण जमीन स्वच्छ करतो की नाही कधी बसण्याकरता, तसे पायातल्या जोड्यांनी त्यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर किंवा त्या भगवान शंकराच्या मूर्तीवर असणारे फुलं पानं ते हार जोड्यांनी स्वच्छ केले. मग आता भगवंताला अभिषेक करायचा, अभिषेक माहितीच नाही. सरोवरामध्ये गेले आणि आपल्या तोंडामध्ये जेवढं पाणी मावेल तेवढी त्यांनी चूळ भरली
आणि भगवान शंकरावर अभिषेक केला. केसामध्ये खोवलेली फुलं आणली, भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केले. आता भगवंताला नैवेद्य पण दिला पाहिजे की नाही. मग आता हाच भिल्ला आहे तर नैवेद्य काय देणार? 56 भोग? अजिबात नाही. पंचपक्वान्न काहीच नाही. पर्वतावरून खाली उतरले आणि एका सुवराचं, ज्याला आपण डुक्कर म्हणतो, त्याचं मांस शिजवलं आणि पुन्हा चव घेऊन पाहिली हे चांगल्या प्रकारे पक्व झालं की नाही, कारण माझ्या देवाला ते आवडलं पाहिजे. आणि मग ते भगवंताला द्रोणामध्ये घेऊन गेले. पहिल्या दिवशी रात्रभर माझ्या देवावर कोणी आक्रमण करू नये जागरण केलं. दिवसभर भक्ती, रात्रभर जागरण. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करायचं आणि भगवंताला नैवेद्य अर्पण करायचा. ते सकाळी निघून गेले आणि त्या मंदिरातला पुजारी आला. त्याने पाहिलं इथं हाडं पडलेले, ते भगवंताच्या अंगावर असणारे फुलं पानं फेकून दिलेले आणि कोणीतरी वेडावाकडा अभिषेक केलेला, ते पुन्हा पायाची ती चिन्ह उमटलेले. राग आला. त्याने प्रभू मला माफ करा. सुचिरभूत झाले. भगवान शंकराला अभिषेक केला ब्राह्मणाने. ते गेले निघून. पुन्हा तो कण्णप्प नावाचा भक्त आला आणि त्याने सांगितलं, प्रभू कालचं मांस थोडा हलक्या प्रतीचं होतं. जे जंगलातले स्वादिष्ट पशु असतात ना, आज ते मी आणलेले आहे स्वादिष्ट, ज्याचं मांस कोवळा आहे आणि त्यामध्ये थोडासा गोड लागावून मधही कालवलेला आहे. प्रभू आजचा नैवेद्य फार चांगला आहे, त्यामुळे आज कंटाळा करू नका, भक्षण करा बरं. भक्ती सुरू झाली. असं 2-3 दिवस 6 दिवसापर्यंत हे चाललं. त्या ब्राह्मणालाही राग आला आणि भगवान शंकराने सांगितलं, रागवू नको. स्वप्नात गेले, फक्त माझ्या मूर्तीच्या पाठीमागे उभा राहा, मी तुला उद्या आश्चर्य दाखवतो. झालं. ब्राह्मणाने पूजा केली. भगवान शंकराच्या पिंडीमागे लपून थांबले. तेवढ्यात तो कण्णप्प नावाचा भक्त आला आणि भगवंताने लीला दाखवली. भगवंताच्या असणाऱ्या मूर्तीला 2 डोळे, त्या एका डोळ्यातून रक्त पाझरायला सुरुवात झाली. आता काहीही करा ते रक्त थांबेना. तर कण्णप्पाची तळमळ होऊ लागली. माझ्या प्रभूला इजा कोणी केली आहे, मी त्याला सोडणार नाही. पण इथं कोणता पशु नाही, पक्षी नाही, मनुष्य दिसत नाही, रक्त तर काही थांबत नाही. मग काय करावं? त्याला झाड पाल्याची चांगली माहिती होती. जंगलात जाऊन झाडपाला आणला, त्याचा असणारे ते रस काढला, लावला, जखमच थांबेना. मग शेवटी त्याने विचार केला की आयुर्वेदामध्ये असं एक वचन आहे, म्हणतात मांसाने मांस बरं होतं. समोरच्या व्यक्तीचं जिथं मांस गेलेलं आहे, दुसऱ्या व्यक्तीने आपल्या अंगातलं तेच मांस काढायचं आणि तिथं लावायचं. म्हणजे त्याच्या दंडाला इजा झाली असेल तर आपल्या दंडातलं मांस काढायचं आणि तिथं लावायचं. आता भगवान शंकराला इजा कुठं झाली? डोळ्याला. त्याने मागचा पुढचा नाही विचार केला. तीक्ष्ण असणाऱ्या बाणाने स्वतःचा डोळाच काढला आणि तो डोळा भगवान शंकराच्या डोळ्यावर लावला. जोरात दाबून ठेवला. रक्त झालं ना कमी, बंद झालं. इतका आनंद झाला. स्वतःच्या वेदना तो गेला विसरून. माझ्या आराध्याची असणारी ही वेदना बंद झाली, त्याला झाला आनंद. भगवान शंकरच आहे ते. त्यांनी पुन्हा दुसऱ्या डोळ्यातून रक्त पाजायला सुरुवात केली. आता काय विचार करावा? त्या कण्णप्पाने विचार केला, आपल्याला दुसरा डोळा आता लावला पाहिजे. पर दुसरा डोळा काढावा आणि आपण आंधळी तर होणार आहे. न जाणो कदाचित आपल्याला भगवान शंकराचा रक्ताने पाझरणारा डोळा नाही सापडला. मग त्याने तसं नाही केलं. एका पायाने भगवान शंकराचा दुसरा जो डोळा होता की नाही, त्या डोळ्यावर आपला पाय ठेवला. कारण जर आपण डोळा काढला तर जागा सापडली पाहिजे ना. पाय ठेवला आणि दुसराही डोळा काढला, भगवान शंकराच्या पिंडीवर लावला. आशुतोष भगवान शंकर प्रगट झाले. म्हणे, कण्णप्प, हे म्हणजे वत्सा, एवढं काही अर्पण करण्याची गरज नाही, मला बाकीचा भाग नाही सांगायचा. तशी कण्णप्पाप्रमाणे भक्ती ही आपण करावी, फक्त भाव करावा बरं. बाकी त्यांनी जे उपचार समर्पण केले त्यांच्या जातीला अनुसरून होते, तसेच आपण उपचार अर्पण केले पाहिजे असा त्याचा अर्थ घेऊ नका. पण परमात्मा फक्त पत्र पुष्प फळ या पाठीमागचा भाव जाणतो, पदार्थ मात्र जाणत नाही. हा सगळा भाव आहे. पण परमात्मा प्रेमाचा भुकेला आणि प्रेमाने संपन्न असेल तर परमात्मा स्वाधीन होऊ शकतो. हे सगळं भाग्य मिळालं आहे अर्जुनाला. म्हणून त्यातून प्रेमाचा हा जर चांगल्या प्रकारचा प्रकार असेल तर परमात्मा उपचारही पाहत नाही, शब्दही पाहत नाही, इथे ते सगळे भाव येतात. देवा तुझ ऐसा निज गुरु आणि आरती धनी का न करू, येत भीड कवनाची धरू तू माय आमुची. देवा तू आमची माय आहे,
वात्सल्य संप माधवो भक्तवत्सला. आपण साक्षात भक्तावर प्रेम करणारी आई आहे की देवा तो आमुचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दिनवत्सल माय तो माऊली स्नेहाळ भार सकळ चालविशी. तो कोबाऱ्यांचा 100 चरणाचा अभंग आहे ना, त्या अभंगामध्ये गोड प्रमाण आहे बघा. त्याचा भार माथा चालवी आपुला जिही त्या दिदला सर्व भाव. ज्यांनी त्या परमात्म्याला काया वाचा मन सगळं अर्पण केलं आहे त्यांचा परमात्मा भार स्वतःच्या मस्तकावर वागवितो. पण अर्पणही तेवढंच पाहिजे बरं. आणि बऱ्याचदा अर्पण करत असताना थोडीशी उणीव राहते. आपण अर्पण करत असताना परिपूर्ण अर्पण करत नाही. आपल्याकडे पद्धतीच काय आहे, देवाला नैवेद्य दाखव. आपल्याकडे आपण काय म्हणतो, देवाला नैवेद्य दाखवून आण. आणि मग आता देवाला आपण नैवेद्य दाखवायचा, देवाला इच्छा होती की आपण जेवायचं, तोपर्यंत आपलं ताट बाजूला जातं. नियमच आहे आपला, देवाला नैवेद्य दाखवा. नामदेवरायांना तसं नाही आहे. नामदेवरायाने देवाला नैवेद्य खाऊ घातला. नामदेवा हाती दूध प्याला, परमात्म्याला खाऊ घातला. म्हणून भक्ती समर्पित फार महत्त्वाची आहे. परमात्मा त्या बाबतीमध्ये माय आहे, वात्सल्याने संपन्न आहे. मग लहान बालकाला ज्याप्रमाणे मातेच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही, ज्ञानोबाने आर्जो पदामध्ये सांगितलंय बघा. माये पुढे बाळका रिगता नाही शंका तैसे मन देता लोका नालो चिजो. आपल्या मातेच्या समोर जात असताना ज्याप्रमाणे लहान बालकाला कोणताही संकोच वाटत नाही बघा. एरवी लहान मुलगा कोणाकडे जात नाही, तुम्ही त्याला किती प्रेमाने उचलून घेतला कडीवर असा जरी प्रयत्न करा, त्या अंगदेचं सोडून फक्त ते आपल्या आईजवळ चांगल्या प्रकारे राहतं. तसं भक्ताच्या बाबतीमध्ये कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, देवा तो आमची माय आहे. आणि माय असल्यामुळे आता येतं भीड कवनाची धरू, कोणत्या प्रकारची भीती मर्यादा धारण करू. म्हणून मी मागणी करत असताना किंवा माझ्या मनातली अपेक्षा प्रकट करत असताना संकोच करत नाही. का बरं देवा? कारण हा प्रसंगच फार चांगल्या प्रकारे आलेला आहे. मनुष्याला प्रसंग किंवा चांगल्या प्रकारची घटना जीवनामध्ये येईलच सांगता येत नाही. योग आला की त्याचा क्षेमही करता आला पाहिजे. देवा तुझ्यासारखा निज गुरु मला मिळाला हा योग आहे. आणि मग तुझ्याकडून मागणी का बरं करून घेऊ नये? क्षेम आहे ना. देवाचा आपल्याला योग आला, देवाचा वियोग होऊ नये म्हणून भक्तराज अर्जुन युद्ध करत नाही बरं. पहिल्या अध्यायातल्या ओव्या आपण बघा, ते म्हणतात देवा जर मी या सगळ्या कुळांचा वध केला तर काय होईल? कुळहरणे पातके ती अंगी चढते अशेके तये वेळी तो कवने के देखावाशी तया परी तू देवा मज झकवून नयसी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. माझ्याकडचं पुण्य जर संपलं तर तुम्ही निघून जाल आणि मग देवा त्या काळामध्ये आमचं हृदय फुटेल. सांग बरं देवा काय राहील जीवनामध्ये जगण्यासाठी? ज्ञानोबाऱ्यांच्या जर आपण ओव्या पाहिल्या ना तर भक्ताने आपल्या जगण्याचं नाव देव ठेवलेलं असतं. तैसा मी वाचून काही अनेक गोमटीचे नाही मजची नाम पाही जिनिया ठेविली. जयाचे जीवित्व जोडले मजची लागे किंवा जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण. जर भक्ती करता आली तर जगतात ते, आणि जर भक्तीचा प्रसंग नाही जीवनामध्ये घडला की प्राण त्याग करता. देवा तुझ्यासारखा आम्हाला गुरु मिळाला हा योग आहे. आणि असा जर योग मिळत असेल तर त्या बाबतीमध्ये लाभ का बरं करून घेऊ नये? इथे शब्द वापरला देवा तुझ ऐसा, तुझ्यासारखा निज गुरु. निज गुरु म्हणजे आपला. हा निज शब्द अंतकरण वाचकही आहे, निज शब्द हा आत्मवाचकही आहे, निज शब्द हा आपला मनाचाही वाचक आहे आणि जवळच्या व्यक्तीचाही वाचक आहे. तुझ्यासारखा अत्यंत जवळचा असणारा किंवा आपुलका असणारा आपलासा केल्या गेलेला मला गुरु प्राप्त झाला. म्हणजे गुरूंच्या बाबतीमध्ये असं म्हणता ऐसी कर्मे साम्य दशा होय देथ विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटे जगा. जर आपली योग्यता प्राप्त झाली की श्री गुरु आपल्याला आपोआप भेटता, ही योग्यता आहे. शास्त्रामध्ये ज्यांना गुरुचं दर्शन व्हावं त्या शिष्याची काही लक्षणं आली आहे आणि ज्यांना उपदेश करायचा आहे
त्या गुरूंची पण काही लक्षणं आलेली आहे. तर सामान्यपणे आपल्याला हे सगळं माहिती आहे की मग अधिकारी कसा असावा, विवेक, वैराग्य, समाधी, षटकन, मुमुक्षुत्व यांनी तो या साधन चतुष्टयाने संपन्न त्याला शिष्य असं म्हणतात. आणि एकनाथी भागवतामध्ये या शिष्याची आणखीन काही प्रकारची लक्षणं विस्ताराने सांगितली आहे. त्यामध्ये गुरूंचं एक लक्षण सांगितलं, तस्माद गुरुं प्रपद्येत जिज्ञासुश्रेय उत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयं. ते शब्द ज्ञानामध्ये आणि परब्रह्माच्या अनुभवामध्ये निष्णात असावे. यांनाच आपण श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि कृपाळुता असं म्हणतो की नाही. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू या 3 लक्षणाने संपन्न असतात. ते गुरुपदाला योग्य आहे. आणि भक्तराज अर्जुनाचं भाग्य असं आहे की गुरुरूपांत साक्षात कोण आहे, देवच मिळालेले आहे. बरं, आता देवही आहे आणि त्यामध्ये अधिक वाढ अशी आहे की परमात्मा गुरुरूपाने प्राप्त आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. हे जसं तुकोबरांच्या बाबतीमध्ये घडलंय, तसं भक्तराज अर्जुनाच्या बाबतीमध्ये पण श्रोत्रियता कशी आहे, वेदातही पडविता आदि गुरु तू. ब्रह्मनिष्ठता, भगवंताच्या देखत सगळ्या कुटुंबाचा नाश झाला, देवाच्या दुःखाची छटाई उमटली नाही. आणि कृपाळूपणा किती आहे, भक्तराज अर्जुनाच्या मुखातून शब्द येण्याच्या अगोदर देवाने ते तत्वज्ञान वाढून ठेवलेलं आहे. आता या अर्जुनाच्या मनामध्ये असं येईल, ते जाणूनी आयते ओगरोनी ठेविले, की माझ्या अर्जुनाच्या मनामध्ये येण्याच्या अगोदर देवाने ते वाढून ठेवावं, इतके देवाची कृपाळुता आहे. म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू या सद्गुणाने तर परमात्मा संपन्न आहेच आहे. पण देव या पदाचा आणखीन जर त्यामध्ये विचार केला तर तुझ्यासारखा ऐश्वर्य संपन्न गुरु कोण आहे, सामर्थ्य संपन्न गुरु कोण आहे, किंवा जो अवदार्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही. 10व्या अध्यायामध्ये आणि 11व्या अध्यायामध्ये काही ओवे आले आहेत. तुझा ऐसा निज गुरु, थोडासा विस्तार करतो आहे. 10व्या अध्यायाच्या समाप्तीला ज्ञानोबा असं म्हणता की हा भक्तराज अर्जुनाला प्राप्त झालेला देव असा आहे. कशा प्रकारचा, की जो भक्ताच्या शब्दासाठी त्या त्या पदार्थाच्या रूपाने प्राप्त होतो. जो प्रल्हादाची या बोला विषाही सकट आपण झाला, तो सद्गुरू असे जोडला किरीटीशी. मला ही ओळी फार महत्त्वाची आहे. भक्तराज असणाऱ्या प्रल्हादाचं वचन खरं करण्यासाठी विषाच्या रूपाने सुद्धा परमात्माच नटला, म्हणून तर विषाची काही बाधा झालीच नाही. विषाही सकट आपणच झाला आणि तोच परमात्मा सद्गुरू रूपाने भक्तराज अर्जुनाला प्राप्त झाला. अर्जुनाचं भाग्य आहे की नाही. म्हणजे देवच साक्षात गुरु रूपाने प्राप्त आहे. 11व्या अध्यायातला आणखीन एक प्रकार सांगता येईल. तसे 2-4 प्रकार आहे. 11व्या अध्यायातला एक प्रकार असा आहे, भक्तराज अर्जुनाने पहिल्यांदा देवाला सांगितलं, प्रभू मला विश्वरूप पाहायचंय. ठीक आहे, दिव्य चक्षु प्रदान केले, ते सगळं विश्वरूप पाहिलं आणि पाहिल्यानंतर सांगितलं, देवा हे आटोपून घ्या. हे पाहिल्यानंतर आता मला आनंद नाही होत, मला चतुर्भुज रूप दाखवा. म्हणजे 10व्या अध्यायामध्ये विभूती, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप, पुन्हा ते आवरून घ्या, चतुर्भुज रूप दाखवा. एक प्रकारचा हा शिष्य किरकिर करणाराच आहे की नाही. किरकिरच आहे ही. ज्ञानोबा म्हणतात, आपल्या शिष्याची ही किरकिर सहन करणारा असा हा गुरु दुसरीकडं कुठं मिळणार आहे. हा ठाववरी शिष्याची निकशी, 6 ते गुरु आहे ती कवने देशी. म्हणजे अर्जुनाची असणारी भावना जी जी होईल ती प्रगट करावी आणि पूर्ण करावी. कटकटच आहे की नाही, पण सहन करणारा परमात्मा आहे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा पाहिला तर औदार्याने परमात्मा हा संपन्न आहे. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देतान मनशी पात्रा पात्र, कैवल्यायसे पवित्र, वैरी आहे तिथले, तुवा स्तनकादिकांची माने, सायुज्य सौरसुदिदला पुतने, जे विषाचे स्तन पाने मारू आली. ते भगवंताचं पूजा करण्याकरता आलेली नव्हती, ते पुतना भगवंताला मारण्यासाठीच आली होती. बरं, अतिशय लहान परमात्मा, स्तनपान करणारा, आणि त्या वयातल्या परमात्म्याला मारण्यासाठी तिने काय केलं,
हलाहल विष आपल्यासोबत आणलं, पण भगवंताने ते नाही पाहिलं. अहो बकीयम स्तनकालकोटम भागवतामध्ये वर्णन आलं आहे. पण त्याही असणाऱ्या पूतनेला जे आपल्या मातेला भगवंताने दिलं किंवा सनकादिकांना जे दिलं, असा सायुज्य नावाचा मोक्ष परमात्म्याने पूतनेला दिला. इतका उदार देव भक्तराज अर्जुनाला मिळाला. देवा तुझा ऐसा निजगुरु असा मिळाला. आणि आणखीन एक भाव सांगतो आणि थांबतो. ज्ञानोबाराय म्हणतात, या भगवंताचं जन्म झाला देवकीच्या उदरी, पालन केलं यशोदा मैयाने आणि उपयोग झाला पांडवांना. अवघडच आहे की नाही. देवकी या उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळेला. शेखी म्हणजे शेवटी शेखी उपयोगा गेला पांडवांशी. पण त्या पांडवामध्ये सुद्धा भक्तराज अर्जुनाचं भाग्य एवढं मोठं आहे की त्याने देवाची फार दिवस सेवा करावी. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुशिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. एवढी सुद्धा कष्ट अर्जुनाला पडले नाही. म्हणून बहुत दिवस ओळगावा की अवसरो पाहून विनवावा. हाही सोस म्हणजे कष्ट तया सदैवा पडेचे ना. भाग्यवान असणाऱ्या अर्जुनाला तेवढे सुद्धा कष्ट पडले नाही हो. इतकं अर्जुनाचं भाग्य आहे, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, देवापेक्षाही जास्त वर्णन मी अर्जुनाचं करणार आहे. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला. मग सांग बरं देवा, तो अवतार्यामध्ये श्रेष्ठ आहे असा गुरु मला मिळाला. ज्या असणाऱ्या गुरुला फार विनवणी करण्याची गरज नाही असा गुरु मला प्राप्त झाला. जो शिष्याची किरकिर सहन करतो असा गुरु मला मिळाला. आणि जो प्रल्हादासाठी विषाच्या रूपाने स्वतःच प्रगट झाला, असा देवा तुझा ऐसा निज गुरु जर मला प्राप्त झाला असेल. बरं, माझं भाग्य असं आहे, सांगा बरं. एरवी नियम असा आहे की ज्या शिष्याला बोध प्राप्त करायचा असेल त्याने सेवा केली पाहिजे ना, करावी की नाही. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा ओळगुणी. तनु मनो जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. बोध प्राप्ती करता गुरूंची सेवा करावी हा नियम आहे ना शास्त्रामध्ये. पण इथे तसं नाहीये. इथे भक्तराज अर्जुन शिष्यस्ते हम, शिष्य आहे भक्तराज अर्जुन. सेवा कोण करतंय? परमात्मा करतात. परमात्मा जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे, म्हणजे हे आहे रथावर विराजमान आणि परमात्मा सारथ्य कर्म करतात. वास्तविक भक्ताने सारथ्य कर्म करावून देवाने विराजमान व्हावं की नाही, पण तसं इथं मात्र घडलं नाही. बरं ठीक आहे, रथ चालवण्यामध्ये अडचण नाही, पण युद्धाचं काम संपल्यानंतर त्या घोड्यांना स्नान घालावं, त्यांच्या जखमावर पुन्हा हळद लावावी, तेल पाणी करावं, हे देवाने केलं की नाही. किती प्रेम असं अर्जुनावर. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. अनंत असणाऱ्या परमात्म्याने अर्जुनाच्या घोड्यांची सुद्धा देखभाल करावी. किती प्रेम असेल आणि किती नम्रता असेल. शिष्याची जो नेगे सेवा, मानी देवा समान, त्याचा फळे उपदेश. मग सांग बरं देवा, शिष्याची सेवा करणारा असा तुझ्यासारखा गुरु जर भेटला असेल तर मग आणि आरती धनी कान करू. धनी म्हणजे तृप्ती आणि आरती म्हणजे मनातली असणारी उत्कट इच्छा. तुझ्यासारखा उदार, विनम्र, कोणत्याही प्रकारचा अहंकार नसणारा, जो कोणत्याही प्रकारची विषमता न पाहणारा, या सगळ्या सद्गुणांनी संपन्न, ऐकायश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वस्ती जेथ. आणखीन एक भाव सांगतो आठवला म्हणून. जर परमात्म्याने रागावून एखाद्याचा वध केला तर त्यालाही चांगली गती मिळते. आणि तोच परमात्मा कृपेने उपदेश करत असेल तर मग चांगली गती काय मिळणार नाही. श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेशू करी, तो कैशापरी न पवे. असा रागावून सुद्धा आणि कोपून मारणारा सुद्धा असा परमात्मा जर सायुज्य मोक्ष प्रदान करत असेल तर तो मला आज गुरु रूपाने प्राप्त झाला. म्हणून देवा,
माझ्या जीवनातल्या सगळ्या इच्छा मी आज पूर्ण करून घेणार आहे म्हणून. आणि आरती धनी का न करू उत्कट असणाऱ्या इच्छा तृप्त होईपर्यंत का बरं पूर्ण करून घेऊ नये मी. अर्थात मी सगळ्या इच्छा पूर्ण करून घेणारच आहे. म्हणजे अर्जुना इतक्या इच्छा प्रगट करतो, भीती नाही का वाटत? नाही वाटत. येत भीड खवनाची धरू तो माय आमुची. हे लढीवाळपणाचं नातं आहे बरं. म्हणजे गुरु रूपाने जरी परमात्म्याचा स्वीकार केला असेल तरी पण सख्यपणाच्या भावामध्ये काहीच उणीव आलेली नाही. म्हणजे भक्तराज अर्जुनांनी हा उपदेश ग्रहण करता करता आपलं सख्यत्वही आबाधित ठेवलं आहे. आणि गुरु शिष्यपणाचा भाव आहे तो सुद्धा आबाधित ठेवलेला आहे. म्हणजे एकच भक्तराज अर्जुन एकाच काळामध्ये शिष्य भावातही परिपूर्ण आहे आणि सख्य भावामध्ये सुद्धा परिपूर्ण आहे. एका महापुरुषाने असं म्हटलं आहे, आपण बऱ्याचदा गीतेचं पारायण करतो ना, अर्थचिंतनही करतो, पण भक्तराज अर्जुनाला जो बोध प्राप्त झाला तेवढी अनुभूती आपल्याला काय येत नाही. त्याचं कारण आहे अहो अर्जुनाची पांती. भक्तराज अर्जुन ज्या गुणांनी संपन्न आहे त्या गुणांनी आपल्याला संपन्न व्हावं लागेल. या लागी सुमनानी शुद्धमती जो अनिंदक अनन्यगती असंही व्हावं लागेल. आणि त्या महापुरुषाने असं म्हटलं आहे की भक्तराज अर्जुन सख्यपणाच्या भावात आहे. त्यामुळे आपल्यालाही असं वाटलं पाहिजे की श्रीकृष्ण परमात्मा हा माझा सखा आहे. आणि ज्या काळामध्ये आपल्याला असं वाटेल देव माझा मित्र सखा आहे, त्या काळामध्ये आपण गीतेच्या तत्वज्ञानाच्या अत्यंत समीप जाऊ, केव्हा आपल्याला तो अनुभव प्राप्त होईल. म्हणून भीड कवनाची धरून, इथं भीती कोणाची धारण करावी? देवा तो आमची माय आहे. आणि मग मायेपुढे बाळका रिगता नाही शंका, आर्जव संपन्न व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची भीती वाटतच नाही. आता हाच परिहार वा तो भिडा जरी म्हणो राहो तरी आना कवना पुसो जावो, काय तुझ वासुनी ठावो जाणत आहो आम्ही. त्या अध्यायातली ओवी ना, 11व्या अध्यायातली ही ओवी आहे. भक्तराज अर्जुनांनी भगवंताचं विभूती योग ऐकला आणि 75 विभूती श्रवण केल्या. मग पुन्हा मनामध्ये इच्छा निर्माण झाली की जे मी आतापर्यंत ऐकलं ते मला दर्शन झालं पाहिजे. म्हणजे माझ्या हृदयामध्ये मी हीची दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा, एवढी हाव तो दैव आगळा म्हणून करी. तो आगळ्या वेगळ्या दैवाने संपन्न आहे. म्हणून याच दोन नेत्रांनी मी भगवंताचं संपूर्ण विश्वरूप पाहावं अशी इच्छा निर्माण झाली. आणि मग देवाला विनवणी करावं लागेल की नाही. पण पुन्हा मनात विचार आला, मी काही पहिलाच भक्त नाही. देवाच्या आतापर्यंत अनंत भक्त झाले, पण या अनंत भक्तांनी सुद्धा देवाला प्रार्थना नाही केली की मला विश्वरूप दाखवा. बरं त्यांनी तर नाही केली प्रार्थना, मग याने पण असं नाही म्हणलं की मी तुम्हाला देतो दृष्टी तुम्ही पहा. दोन्हीकडून सुद्धा ही अपेक्षा पूर्ण नाही. मग आता बाकीच्या भक्तांची यादी पाहिली तर सगळे भक्त जवळचे आहे. एका भक्ताचा गर्भवास सहन केला, एका भक्तांच्या समोर परमात्मा ताका करता नृत्य करू लागले. मी तेवढा काही प्रेमळ नाही. बरं लक्ष्मी मातेसारखा मी जवळचाही नाही. हे सगळे बाजूला सारले देवाने, पण विश्वरूप मात्र कुणालाच दाखवलं नाही. माता विश्वरूप आपणच एकदम कसं म्हणावं की देवा मला विश्वरूप दाखवा. त्यामुळे एकीकडे प्रार्थना करावी का न करावी असा मनामध्ये संदेह निर्माण झाला. बरं जर न म्हणावं तर करमतही नाही. भिडा जरी म्हणो राहो, जर भगवंताची भीती धारण करावे अनाकवना पुसो जावो, इतर कोणाला विचारावं म्हणून जे काही होईल थोडंसं धाडस करू आणि देवाला प्रार्थना करू. देवाने मात्र अर्जुनाला ते दाखवलं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाचं जे भाग्य आहे ना, ब्रह्मदेवाच्या सुद्धा वाट्याला आलं नाही. हे परम भाग्य अंगी विरंची हे नाही. ब्रह्मदेवाच्या सुद्धा वाट्याला हे भाग्य आले कोणाचंच नाही. ब्रह्मदेवाच्या नाही, भगवान शंकराच्या नाही, लक्ष्मी मातेच्या नाही, सनकादिकांच्या सुद्धा नाही. एवढं भाग्य फक्त भक्तराज अर्जुनाच्या वाट्याला आलेलं आहे. म्हणून देवा भीड कवनाची धरू, मनोनी भीड सांकडीन धरवे, जेव्हा आवडे तेही तुझं पुढा बोलावे. देवाने सांगितलं जास्त पाल्लाळ करू नको, राहे म्हणे तले देवे. चाड सांगे अर्जुना फार जास्त काही परिहार प्रस्ताव देऊ नको.
सरळ सरळ अभंग घे. राय राय म्हणी तले देवे चाड सांगे राहू दे, इच्छा काय आहे ते फक्त सांग. काही काही माणसं लय लांबसर रान धरतात ना, म्हणून देवाने सांगितलं सोडून दे. राहे चाड सांगे, मला फक्त इच्छा सांग. येत भीड कवनाची धरू तो माय आमुची. सगळी उदाहरणं आता पुढे पुढे देतात. योग चांगला आला तर मागण्याची उणीव का करावी. हगा कामधेनूचे दुबते दैवे जाहले आपैते, तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. दुबते म्हणजे गाईच्या दुधापासून प्राप्त होणारे सगळे पदार्थ, त्याला दुबते असं म्हणतात. आपल्याकडे हा शब्द आहे बघा, दूध दुभत असा शब्द आपण मराठी भाषेमध्ये वापरतो. त्याचं कारणच ते आहे. प्रारंभ आहे दुधापासून आणि मग शेवट आहे तुपापर्यंत. हे सगळे दूध विकणारे फायद्यात नसतात बरं, घेणारे फायद्यात असतात. म्हणून मनुष्याने ज्याला गो पालन करायचं आहे त्याने तूप विकावं, दूध विकू नये. मग का बरं? सहज अर्थशास्त्र सांगतो तुम्हाला. जर एखाद्या पुरुषाने दूध विकलं तर दूध घेणारा फायद्यात कसा आहे, त्याने दूध तापवलं, विरजण लावलं, त्याला दही मिळतं. घुसळण केलं तर ताकही मिळतं, लोणी मिळतं, आणि लोणी कडवलं तर तूपही मिळतं. फायद्यात कोण आहे? दूध घेणार. आणि विकणारा, त्याला काही मिळत नाही, फक्त पैसाच मिळतो. जुन्या काळामध्ये लोक आहे ना दूध देत नसायचे, घरी त्याचं ताक द्यायचे. ताक फुकट घेऊन जा, कोणी नाही. अर्थशास्त्र त्यातलं ते असो. कामधेनूचे दुभते. ज्ञानोबारांची झेप ही फार उच्च स्वरूपाची आहे. सामान्य गाय आणतच नाही ज्ञानोबारा. ही सगळी उदाहरणं बघा तुम्ही आता. अमृताचा समुद्र, चिंतामणी, कामधेनू, सगळे उदाहरणं. मनुष्याची श्रीमंती ना शब्दातून प्रगट होत असते, आणि दारिद्र्यही शब्दातूनच प्रगट होतं. ज्याचे शब्द जेवढे श्रीमंत तेवढाच तो व्यक्ती श्रीमंत. आणि या बाबतीमध्ये ज्ञानोबा सर्वात श्रीमंत. उदाहरण सामान्य घेतच नाही. अगा कामधेनूचे दुबते. काम म्हणजे इच्छा, आणि इच्छा प्रगट केल्याबरोबर जी गाय ती इच्छा पूर्ण करते त्याला म्हणतात कामधेनू. धेनुनामस्मी कामधुक असं देवाने म्हटलं आहे. सगळ्या गायींच्या मध्ये कामधेनू हे साक्षात माझे विभूती आहे. प्राचीन काळामध्ये तपाच्या सामर्थ्यामुळे ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये गायी पण असायच्या. आणि आश्चर्य असं आहे की कामधेनू हीच गाय असायची. वशिष्ठांच्या आश्रमामध्ये नंदिनी नावाची कामधेनू. हे सगळे आपण परंपरा बघून घ्या. म्हणजे मग आता कामधेनू आपल्याला का मिळत नाही? आपलं तपच तेवढं आहे ना. कामधेनू स्वर्गात आहे, आपल्याला नाही मिळणार. जे गावी जे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची. ज्या स्वर्ग नावाच्या गावामध्ये कामधेनूचे कळपच्या कळपच आहे. बरं, आपल्याला जी गाय मिळाली गावरान गाय, ती सुद्धा कामधेनूच आहे. कारण ती चारा भक्षण करते, चारा खाते, कोरडाचा वाळलेला चारा, अमृताप्रमाणे दूध देते. आणि गुरुवारी मारुती बाबांनी त्या दिवशी सांगितलं, फार म्हणजे तळमळीतून सांगितलं. आता आपल्या भारतावर आक्रमण झालं ना, 22-23 आपले असणारे भारतीय मारले गेले. आपण तळमळ करतो. सगळ्या भारतामध्ये आक्रोश निर्माण झाला, सगळ्या भारतामध्ये, की बदला घेतला पाहिजे. आणि बदलाही घेतला, चांगलाच घेतला. जे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं. गुरुवारी बाबांनी सांगितलं, मनुष्य मारल्या गेले तर आपण एवढी तळमळ करतो, याच भारतामध्ये गायींचं काही होती, हत्या होती, कोणी तळमळ करतं का? केली पाहिजे. सगळ्या भारतामध्ये एवढा मोठा आक्रोश झाला पाहिजे, कारण माणसापेक्षा जास्त गायींची हत्या होते. बरं, प्राणीमुख आहे ना, दोष नाही काही, आणि कोणासमोर बोलूही शकत नाही. म्हणून आपल्या सनातन सगळ्या हिंदू लोकांचे कर्तव्य आहे की आपण गायीचं पालन करावं. नाही शक्य तर जिथं गायीचं पालन होतं त्या गायीकरता वर्षभर जेवढा खर्च लागत असेल तेवढा खर्च तरी आपण दिला पाहिजे. आपल्याकडून पालन शक्य होत नाही ना, म्हणजे पालन करतात त्यांना मदत तरी केलीच पाहिजे. महत्त्वाचा भाव आहे. चला, कामधेनूचं उदाहरण आहे. कामधेनूपासून जेही आपल्याला दूध दुभत मिळतं आहे, आणि हे सुद्धा दैवयोगाने. बरं, ज्ञानोबा म्हणतात हे काही सामान्य गोष्ट नाही.
दैवे जाहले आपैते, दैवयोगाने कामधेनूपासून मिळणारं दूध, गोरस यासारखे पदार्थ सहज जर आपल्याला प्राप्त होत असेल तर मनुष्याने त्याच कामधेनूपासून आणखीन काही इच्छा प्राप्त करण्यासाठी का बरं उणीव करावी? कामनेची वाणी, वाणी म्हणजे उणीव, तिथे का कीजे? का बरं आपण कमतरता करावी? अजिबात कमतरता करू नये. उलट असं आहे, कामधेनू जर आपल्या समोर आली असेल तर हवं तेवढं तिच्याकडून मागून घ्यावं. पण कामधेनू तर एकटीच आहे ना, सर्व कशी काय देईल? ज्ञानोबाला म्हणतात, काय कामधेनू सवे सर्व साहान चालत असे, तिला ओझ नाही होत किंवा ती सगळा पसारा वागवत पण नाही. पण एवढं मात्र आहे, ती येते जे धवा जो जे मागे ते एक सरेचे प्रसव लागे. त्या कामधेनूला जो व्यक्ती ज्या प्रसंगात जेही मागणी करील ते सगळे पदार्थ त्याच प्रसंगाला ते देऊ शकते. ते कामधेनू ऋतू पाहत नाही, काळही पाहत नाही, दिवस रात्रही पाहत नाही. समजा तुम्ही भर हिवाळ्यात कामधेनूला म्हटले की मला आंब्याचा रस खायचा आहे, लगेच हजर. त्याला काही अडचण येणार नाही. स्वर्गातला अमृत प्राशन करायचं, लगेच, त्याला अडचण नाही. त्या वशिष्ठांच्या आश्रमामध्ये नंदिनी नावाचे कामधेनू होते. आपण उदाहरण पाहिलेले बऱ्याच वेळा. विश्वामित्र अगोदर क्षत्रिय राजे सैन्यांच्या सह शिकार करण्याकरता निघाले. शिकारच नाही सापडली. मग आता शिकार सापडू किंवा न सापडू, भूक तर लागतेच ना हो. 12 वाजता भूक लागली, मग काय करावं? आपण आपल्या राज्यापासून दूर आलो आहे, झाडावर चढणाऱ्या सैनिकांना वर पाठवलं आणि सांगितलं जवळपास एखादं गाव, आश्रम किंवा एखाद्या सप्त्याचा मंडप, आपलं असं काही दिसतं का? पहा. झाडावर चढले आणि त्यांनी सांगितलं महाराज इथे एक आश्रम आहे. मग चला आश्रमाच्या दिशेनं. आश्रम कोणाचा होता? वशिष्ठांचा. वशिष्ठांनी सांगितलं राजन, आपण आमच्या देशाचे राजे आहात, मग तिथी न पाहता तुम्ही आले, अतिथी आहे, अतिथी देवो भव, आणि तुम्हाला विनमुख पाठवणार नाही. जवळ सरोवर आहे, थोडंसं शुचिरभूत होऊन या. गेले, परत माघारी आले. जाण्याच्या अगोदर तिथं काहीच नव्हतं, फक्त स्नान करून येईपर्यंत पाहिलं तर मंडप, अत्यंत आसन व्यवस्था सुशोभित प्रकारची. बरं, अधिकारानुसार आसन, बरं, राजाला सुवर्णसिंहासन, मंत्र्यांना चांदीचं आसन, बाकी सैनिकांना आपापल्या योग्यतेनुसार आसन, काहींना चटई, तर काही जमिनीवरच बसले भुका लागल्यामुळे, बाकीचे लोक काही पाहत नाही. बरं, त्या हत्तींना असणारा वेगळ्या प्रकारचा चारा, घोड्यांचा खरारा वेगळा, हे सगळं पाहिलं. आता बाकीच्या सैनिकांना लागली होती भूक, त्यांना ते पदार्थ वाढल्याबरोबर त्यांनी ते श्लोक वगैरे होतात न होतात लगेच सुरुवात केली. कधी कधी प्रसंग येतो बघा आपल्याला पंक्तीला जात असताना, काही लोक पाहतच नाही. गुरुवारी मारुती बाबा सांगतात, इतके लोकांना घाई, मीठ जरी वाढलं तरी मीठ खाऊन पाहतात, इतकी घाई, काहीच पाहत नाही, श्लोक नाही, काही पाणी फिरवायचं नाही, काही नाही. त्या सैनिकांनी ताव मारला, भूकच लागली होती ना, ते कशाला विचार करतात कुठून पदार्थ आले आणि कोणी आणले. पण त्या विश्वामित्राच्या बुद्धीचं चक्र फिरू लागलं. तो म्हटला, मी देशाचा राजा आहे, पण एवढ्या कमी वेळामध्ये एवढी व्यवस्था मी सुद्धा करू शकत नाही. बरं, योग्यतेनुसार ना, सुवर्ण सिंहासन, सोन्याचं ताट, ही सगळी ज्याला त्याला जी पाहिजे ती व्यवस्था. बाकीचे सगळे जेवले, विश्वामित्र आपले कसे तरी. मग त्याने वशिष्ठांना विचारलं, हे तुम्ही सगळं कसं काय केलं? ते म्हणे, त्याचं कारण राजन, माझ्या आश्रमामध्ये नंदिनी नावाची कामधेनू आहे, ती माझी आई आहे. त्याला प्रार्थना केल्याबरोबर ती येते जे धवा जो जे मागे, एक सरेची प्रसव लागे. हे कामधेनू सर्व काही इच्छा पूर्ण करते. माता विश्वामित्रांना थांबावं का नाही? दुष्ट बुद्धी जागृत झाली. ते मग अशा प्रकारच्या गायी तुम्हाला काय करायच्या? म्हणतात ना लोक, महाराज आहे तुम्ही, तुम्हाला कशाला पाहिजे हे? म्हणजे सगळं चांगलं तुम्हीच घ्या, आपण आपलं वाऱ्यावरच, असं आहे का काही? म्हणे, हे बघ राजन, तू देशाचा राजा आहे, तुला मी प्रतिकार करू शकत नाही, आणि मी ब्राह्मण असल्यामुळे, संन्यास धारण केल्यामुळे मी क्रोधही प्रगट करू शकत नाही. नंदिनी नावाच्या गायीला सांगितलं, तुला जाण्याची इच्छा असेल तर तू जाऊ शकते, राहण्याची इच्छा असेल तर तुझं रक्षण तूच कर. ती नंदिनी गाय होती, तिलाही कळत होतं
राजाच्या दरबारात राहायचं का ऋषी मुनीच्या आश्रमात राहायचं? गाईला कळत होतं कुठं राहायचं, आश्रमात का राजमहालामध्ये. तिने आपल्या अंगातून सैनिक तयार केले. ते सैनिक ताज्या दमाचे होते आणि विश्वामित्राचे भरपूर जेवलेले होते. जेवल्याबरोबर कुठं युद्ध करतात का? अहो, जेवल्याबरोबर माणसं टाळ नाही घेत, तलवारी कधी घेणार आहे? कोण युद्ध करणार आहे? मला सांगायचं काय, कामधेनू इच्छा पूर्ण करणारी आहे. आणि ती जर दैवयोगाने मिळाली असेल तर मनुष्याने मागण्याची उणीव का करावी? हागा कामधेनूचे दुबते दैवे झाले आपैते, तरी कामणीची का तेथे वाणी. वाणी म्हणजे उणीव, कमतरता का बरं करावी? अर्थात अजिबात करूच नये. जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवन सांकडे. का आपुलेने सुरवाडे इच्छावे ना, देखे अमृत सिंधू ते ठाकावे. मग तहानाची जरी फुटावे, तरी सायास का करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती उपाशिता श्री कमळापती. तो दैवे आजी हाती झालाशी जरी, तरी आपुलिया सवेसा का न मागावाशी परेशा. देवा सुकाळ हा माणसा पाहला असे. या 6 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. सगळा सांगायचं विसरलो, पण आता तर आहे 6 ओव्यांचा एकत्र विचार. दुसरं उदाहरण देतात, जरी चिंतामणी हाता चढे. एक रत्न आहे चिंतामणी. सैंग चिंतामणीची भूमिका. हे सगळे रत्न, कल्पतरू, अमृत सिंधू, अमृताचा कलश, कामधेनू नावाची गाय, हे आपल्या मृत्यूलोकात नाही. पूर्वी होतं तपाच्या बळावर, पण आता कलियुगाचा प्रारंभ झाला. शौचम नास्ती तपह नास्ती. शौच नाही, तप नाही, सत्य नाही, दया दानम न विद्यते. भागवतामध्ये वर्णन आलं आहे, सत्यम नास्ती तप शौचम दया दानम न विद्यते. कलियुगामध्ये सत्य नाही, तप नाही, पावित्र्य नाही, दया नाही, दानही नाही. थोडंफार दान राहिलं शिल्लक, बाकीचे सगळे मात्र निघून गेलेले आहे. त्यामुळे हे सगळे पदार्थ स्वर्गात विराजमान झाले, आपल्याकडे राहत नाही. ज्ञानोबा म्हणतात, दैवयोगाने एखाद्याला चिंतामणी हाता चढे. हा वाक्प्रचार आहे. हाता चढे म्हणजे हातात आला, हस्तगत झाला, हातात मिळाला. चिंतामणी नावाचं रत्न सहज हातात आलं तर त्या पुरुषाने वांछा म्हणजे अंतकरणातली इच्छा प्रगट करण्यासाठी कवन सांकडे. सांकडे म्हणजे संकट. त्याला कोणतं संकट आहे? अरे, चिंतामणी जर हातात आला असेल तर त्या चिंतामणीला आपल्या मनातल्या वांछा, चिंता सांगण्यासाठी काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. म्हणे नाही, चिंतामणीच्या समोर आम्ही इच्छा सांगितल्या, पण चिंतामणीनं ते काही प्रगट केल्याचं नाही, पूर्ण झाल्या नाही, मग तो चिंतामणीच नसेल. चिंतामणी आली हाती, सदा विषय वृत्ती मनोरथी. तैसा मी पूर्ण कामसी निवृत्ती. ज्ञानदेव म्हणे, चिंतन केल्याबरोबर जो मनी आपल्या सगळ्या चिंतनाच्या इच्छित वस्तू पूर्ण करून देतो त्याला म्हणतात चिंतामणी. चिंतामणी प्राप्त झाला, वांछेचे कवन साकडे. कोणतं संकट आहे? कोणतंही संकट नाही. आशा चिंतामणीच्या समोर आपुलेनी सुरवाडे. काय इच्छावे ना, जशा प्रकारची आपली इच्छा असेल त्या इच्छेच्या अनुसार आवडेल तसं, वाटेल तसं. सुरवाडे म्हणजे सुखे, आनंदाने, जसं आपल्याला आवडेल तशा प्रकारची त्याच्यासमोर इच्छा का बरं करू नये? अर्थात करावी. चिंतामणीच्या समोर इच्छा करावी, कामधेनूच्या समोर आपली अपेक्षा पूर्ण करून घ्यावी. देवा, यांच्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ तू आहे, मग यांच्या समोर जर इच्छा पूर्ण करण्याकरता मागं पुढं पाहू नये तर तुमच्या समोर का बरं पाहावं? आजी आरती धनी का न करू. का बरं इच्छा पूर्ण करून घेऊ नये? आणखी ज्ञानोबा एक उदाहरण देतात, देखे अमृत सिंधू ते ठाकावे. मग तहानाची जरी फुटावे, तरी सायास का करावे मागील ते. या दृष्टांतातला भाव थोडा वेगळा आहे बरं. आतापर्यंत दिलेल्या दृष्टांतानुसार इच्छा पूर्ण करणारे जर घटक आपल्या समोर आले असेल तर का बरं इच्छा पूर्ण करू नये, हा भाव आहे. पण आता मात्र असा भाव आहे, जर एखादा व्यक्ती इच्छा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीच्या जवळ गेला आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा इच्छा पूर्ण न करता फक्त तळमळच करत राहिला
तर त्या व्यक्ती किंवा घटकापर्यंत जाण्यासाठी त्यांनी ते श्रम केले, ते व्यर्थ झाले की नाही, तसा उदाहरणातला भाव आहे. देखे, एखाद्या व्यक्तीने सायास केली, प्रवास केला आणि कुठपर्यंत गेला? अमृत सिंधू ते ठाकावे, अमृताच्या समुद्रापर्यंत तो गेला. बरं, त्याला अमृताचा समुद्रही प्राप्त झाला ना, पण तिथे गेल्यानंतर तहानेनं व्याकुळ झाला. हो, मला खूप तहान लागली, बरं आता मी जगत नाही, आता मी वाचत नाही. कुठं गेला होता? अमृताच्या समुद्राजवळ. आणि तिथे जवळ जाऊन जरी सुद्धा तहानाची जरी फुटावी, तहान लागली आणि तहानेनं तडफड करावी, व्याकुळ व्हावा, ज्ञानोबा म्हणतात गेला होता अमृताच्या समुद्राजवळ. आणि तिथे जाऊन सुद्धा तहानेनं व्याकुळ होऊन जर त्याला मरण्याचा किंवा तळमळ करण्याचा प्रसंग येत असेल, तर मग म्हणावं लागतं त्याने आपल्या घरापासून तर अमृताच्या समुद्रापर्यंत जाण्यासाठी जो प्रवास केला ना, तो व्यर्थच केला की. मग सायास का करावे? मागील ते. मागील म्हणजे कोणते? अगोदरचे. अमृताच्या समुद्राच्या जवळ येईपर्यंत जे कष्ट केले ते कशाला करायचे? नसते केले तर बरं झालं असतं. कमीत कमी घरी त्याला पाणी तरी प्यायला मिळालं असतं. भाग्य असतं तर मग अमृततुल्यही मिळालं असतं. पण अमृताच्या समुद्राजवळ गेला आणि तिथे जाऊन तहानेने तडफड करू लागला. जसे त्याने मागे केले सायास व्यर्थ आहे, तसं देवा मी अनंत जन्मामध्ये तुझी आराधना केली, तो मला प्राप्त झाला, आणि इथे येऊन सुद्धा जर मी तुझ्याजवळ इच्छा करू नये तर मग मागे केले साधना व्यर्थ झाल्यासारखे झाले की नाही, असा भाव आहे. अमृत कुहा पडीजे, हा मनी तरी तोंडा वज्र मिठ का पाडीजे, मनी तरी आठविजे थिल्लोदा काते, हे ऐसे कासया करावे जे अमृती रिगोनी मरावे, ते सुखे कान अमृत होणे कान असावे अमृता माझे. अमृताच्या जवळ गेला, अमृताच्या समुद्रामध्ये बुडी मारली आणि तोंडाला वज्र मिठी लावली. नको म्हणे अमृताचं पाणी नाका तोंडात जाईल, नको नको. आणि मनामध्ये इच्छा करू लागला. आपल्या आश्रमामध्ये एक खड्डा तयार झाला पावसाने, काय स्वच्छ पाणी होतं त्याच्यामध्ये. अरे त्यापेक्षा अमृतात जरी बुडी मरण दिली तर मरण येणार नाही ना. समुद्र अमृताचा आहे, हे जसं विचित्र आहे तसा हा प्रकार व्हायला लागला. तैसा जन्मांतरी बहुती उपाशिता श्री कमळापती, तो दैवे आजे हाती झालाशी जरी, तरी आपुलिया सवेसा का न मागावाशी परेशा, देवा सुकाळ हा मानसा पाहाला असे, जन्मांतरी बहुती बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्माचे साधना केली आणि त्या साधनेत उपासना करता करता देवा दैवयोगाने तो आज माझ्या हाताला लागलेला आहे. असं असतानाही जर मी आपल्या मनानुसार तुम्हाला जर मागणी केली नाही तर माझे सायास व्यर्थ झाल्यासारखे होईल. उलट तुम्ही मला प्राप्त होणं हा माझ्या मनाला प्राप्त झालेला उषक काल आहे, किंवा माझ्या जीवनामध्ये हा उदयाला आलेला चांगला काळ आहे, असं या ओवीचा एक भाव आहे. त्याचा विस्तार आपण उद्या करू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.